माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आमदार पी.एन. पाटील यांच्याकडून सद्भावना दौड काढली जायची। यंदा काँग्रेस पक्षाच्या वतीने ही सद्भावना दौड काढण्यात आली। कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही दौड निघाली। पण आजच्या सद्भावना दौडला पी.एन. पाटील यांच्या परिवारातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आमदार पी.एन. पाटील 20 ऑगस्टला सद्भावना दौडचं आयोजन करायचे। पी.एन. पाटील यांच्या पुढाकारातूनच कोल्हापुरातच राजीव गांधी यांचा पुतळा उभारला गेला। पण पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर आणि त्यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्यानंतर यंदाच्या सद्भावना दौडबद्दल काही प्रश्न निर्माण झाले होते। पूर्वी दसरा चौकातील शहाजी कॉलेज ते दिंडनेली इथल्या राजीवजी सूत गिरणीपर्यंत सद्भावना दौड निघायची। पण पी.एन. पाटील यांच्या पश्चात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावना दौड काढण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून ही दौड सुरू झाली। दसरा चौक, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर मार्गे वटेश्वर मंदिराजवळील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ सद्भावना दौडचा समारोप झाला। या दौडमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, राजेश लाटकर, संजय मोहिते, दुर्वास कदम, सुलोचना नाईकवाडे, बबन रानगे, तौफिक मुल्लाणी, महेश जाधव, मधुकर रामाणे, विनायक फाळके, मोहन सालपे, जय पटकारे, भैया शेटके, अमर समर्थ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।